नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गॅस न पेटवता अगदी झटपट पद्धतीने आईस्क्रीम कशी बनवायचं ते बघणार. तर तुम्ही बघू शकाल अजिबात बर्फ वगैरे न होता अगदी छान अशी आपली आईस्क्रीम ही तयार आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस बनवून बघाल तर नक्की सांगते नेहमी तुम्ही ह्या पद्धतीने आईस्क्रीम करून खाल. एवढी चवीला अप्रतिम अशी लागते, मुलं देखील अगदी आवडून अशी खातील. चला आपण वेळ न घालवता कशा पद्धतीने ही आईस्क्रीम करायची आणि कोणता मी सिक्रेट पदार्थ वापरला यासाठी ते आता आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण दुधाचा वगैरे वापर न करता दुधाच्या जागेवरती आज आपण दुसरा इन्ग्रेडियंट्स वापरून ही आईस्क्रीम बनवणार आहोत. सर्वप्रथम इथं मी एक मिक्सरचं भांडं घेते. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बरोबर 1/2 कप मी इथे साखर घेतली. साखरेचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. पुन्हा इथे 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम घेतले. काजू बदामाचं प्रमाण देखील आपण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला काजू आणि ड्रायफ्रूट्स कोणकोणते घालायचे कुठलेही घातले तरी काही हरकत नाही आणि त्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी 2 हिरवे विलायची घालते. विलायचीच्या जागेवरती तुम्ही दुसऱ्या फ्लेवरमध्ये करत असाल तर ते घातलं तरी काही हरकत नाही. आता आपण फक्त 1 मिनिटभर आता मिक्सरला बारीक फिरून याचं पावडर तयार करून घेणार आहोत. तर बघू शकाल अशा पद्धतीने अगदी छान नेहमी आपण साखरचं पावडर तयार करतो, पिठी साखर तयार करतो, अगदी तसंच आपल्याला याची पिठी साखर ही तयार करून घ्यायची. आता आपले हे तयार झालं, याला आता आपण साईडला ठेवून देऊ. आता इथं मी एक मध्यम आकाराचा काचेचा बाउल घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपण दूध न वापरता डायरेक्ट क्रीमचा वापर करणार आहोत. तर बघू शकाल इथं मी अमूलचं फ्रेश क्रीम घेतलं आहे. कुठल्याही प्रकाराचं आपण क्रीम वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. त्याला व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर लगेच हे संपूर्ण क्रीम आता आपण यामध्ये टाकून घेणार. वजनाला बरोबर मी 250 ml इतकं क्रीम घेतलं आहे. आपल्याला कितपत आईस्क्रीम बनवायचं त्यानुसार आपण क्रीमचा वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर याच्यातलं संपूर्ण क्रीम आपण काढून घेणार आहोत. ज्या वेळेस क्रीम आपण वापरणार आहोत ते पूर्णपणे गार केलेलं, कमीत कमी रात्रभर तरी तुम्ही फ्रीजरमध्ये याला गार करून घ्या. त्यामुळे खूप छान अशी आपली आईस्क्रीम ही तयार होते. तर यामध्ये मी आता संपूर्ण क्रीम ही काढून घेतले. क्रीम काढून झाल्यानंतर आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि क्रीम जरा फेटताना जास्ती मेल्ट होते. त्यामुळे इथे मी थोडंसं एका बाउलमध्ये एका कढईमध्ये आधीच बर्फ घेतले. बर्फमध्ये आपण आता हे बाउल हा ठेवून घेतला आहे. त्यानंतर जर आपल्याकडे अशा पद्धतीचं हँड ग्राइंडर नसेल तर मिक्सर वापरून बनवून घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त त्याच्याने आपल्याला जास्ती वेळ हा लागतो. तर सर्वात प्रथम आपण 1 मिनिटभर याला फेटून घेणार आहोत क्रीम. जर चमच्याने देखील आपण फेटून घेतली सर्वात प्रथम तरी काही हरकत नाही. मिनिटभर फेटून झाल्यानंतर लगेच जी आपण आता साखर घेतलेली होती ती साखर आता आपण टाकणार. 250 मिलीलिटरसाठी इथे मी बरोबर 1/2 कप म्हणजे आपला नेहमीची वाटी असते ती 1 वाटी आपण यासाठी साखर वापरणार आहोत. तर अगदी थोडं थोडं पावडर घालत पुन्हा आपण याला अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत. आता मी अर्धी साखर यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर आता आपण याला कमीत कमी 5 मिनटं अगदी छान थोडं फ्लफी होईपर्यंत आपण आता हे फेटून घेणार आहोत. जर आता थोडं मेल्ट असं पातळ राहिलं तरी काही घाबरून जाऊ नका. त्यानंतर देखील आपली क्रीम ही अप्रतिम अशी ती तयार होते. 5 मिनटं आता मी याला फेटून घेतलं आहे. पुन्हा आपण यामध्ये उरलेली संपूर्ण साखर आपण टाकून घेणार आहोत. नक्की तुम्ही या पद्धतीने आईस्क्रीम करून बघा. सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यानंतर अगदी छान आपल्या आईस्क्रीमला कलर येण्यासाठी इथे मी 10 ते 12 केशरच्या गाड्या गरम दुधामध्ये आधीच भिजून ठेवल्या होत्या. यामुळे खूप छान असा आपला आईस्क्रीमला कलर येईल. जर आपल्याकडे नसेल, नाही वापरले तरी काही हरकत नाही आणि थोडा फ्रूट कलर वापरून घेतला तरी काही हरकत नाही. तर आता मी याला व्यवस्थित मिक्स करत कमीत कमी पुन्हा आपण याला 7 ते 8 मिनटं याला फिरवून घेणार आहोत. छान थोडंसं फ्लफी होईपर्यंत आपण याला फिरवून घेऊया. 7 ते 8 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं जे आईस्क्रीमचं बॅटर होतं ते अगदी छान असं तयार झालं आहे. आज आपण अजिबात गॅस वगैरे न चालू करता, अजिबात जास्ती पसारा न घालता अगदी छान चविष्ट, अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट अशी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. आपण ज्या वेळेस आईस्क्रीम खाऊ तोंडात टाकतात ती विरघळेलच, पण अजिबात बर्फ वगैरे न होता अगदी छान अशी ही आईस्क्रीम तयार होते. अशा पद्धतीने आपलं बॅटर हे तयार होतं. आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर इथे मी आपल्याकडे नेहमी चहा पिण्याचे जे मातीचे बाउल असतात, पुन्हा आता हे खीर खाण्यासाठी आपण नेहमी असे बाउल आता वापरत असतो. त्या बाउलमध्ये आता आपण
काढून घेणार। जर आपल्याकडे हे नसतील तर वाटींमध्ये किंवा आपल्याकडे छोटे छोटे ग्लास असतील त्याच्यामध्ये देखील आपण भरून ठेवलं तरी काय हरकत नाही। आता हे मी संपूर्ण ह्या दोघी वस्तूंमध्ये संपूर्ण हे क्रीम आता टाकून घेते। आता आपलं दोघी क्रीम मी टाकून घेतले। त्यानंतर याच्यावरती डेकोरेशन करण्यासाठी मी इथे बदामाचा वापर करते। तुम्ही पिस्ताचा देखील वापर करून घेऊ शकता। जे जे आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडत असतील किंवा आपल्याला हवं तसं डेकोरेशन आपण यावरती करून घेऊ शकतो। पुन्हा याच्यावरती आपण 1 ते 2 केशरच्या काड्या हे टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर आता आपलं अगदी छान असं सजावट देखील करून झाले। त्यानंतर याला असं न ठेवता याला आपण रॅप करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी आपण बटर पेपर, आपला नेहमीचा साधा पेपर किंवा इथे ॲल्युमिनियम फॉईल वापरला तरी काय हरकत नाही। जर आपल्याकडे हे काहीही नसेल तर डायरेक्ट आपल्या नेहमीची बाजारात मिळणारी प्लॅस्टिकची पिशवीही लावून घेतली तरी काही हरकत नाही। फक्त एक काळजी घ्या, अगदी पॅक असं लावा, त्यामुळे आपली आईस्क्रीम अगदी छान अशी सेट होते। अजिबात बर्फ वगैरे न होता आणि तशीच्या तशी न राहता, म्हणजे मेल्ट वगैरे न राहता अगदी छान अशी ती सेट होते। तर इथे मी आता फॉईल पेपर लावून घेतला आहे। त्यानंतर याला आपण एक रबरच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करून घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, त्यामुळे अगदी छान अशी आपली आईस्क्रीम ही सेट होते। तर आता पण कमीत कमी याला 12 ते 13 तास फ्रीजरमध्ये आपण ठेवणार आहोत। तर बघू शकाल इथे मी आता फ्रीजरमध्ये याला ठेवलं आहे। आपण जेवढं जास्तीत वेळ ठेवू तेवढं छान, आणि पुन्हा पुन्हा फ्रीज उघडू नका, त्यामुळे व्यवस्थित अशी आपली आईस्क्रीम सेट होईल। तर आपलं आता आईस्क्रीम ही ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली चविष्ट अशी आपली आईस्क्रीम ही तयार झाली। अजिबात बर्फ न होता, अजिबात म्हणजे बरेच वेळेस काय होतं, आपण आईस्क्रीम बनवतो तिला 2 ते 3 वेळेस आपल्याला सेट करावं लागते तरच ती आपली आईस्क्रीम ही तयार होते। पण ही आईस्क्रीम अगदी बनवायला सोपी आणि खायला अप्रतिम लागणारी चविष्ट अशी ही क्रीमची आईस्क्रीम ही नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करा आणि नेहमी करून खाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तर तुम्हाला मी आता जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच छान अशी आपली आईस्क्रीम ही तयार झाली। तर एक चमचे मी तुम्हाला काढून दाखवते। तर अगदी परफेक्ट अशी आपली आईस्क्रीम ही सेट झाली आणि अगदी छान अशी आपली आईस्क्रीम ही तयार आहे। अजिबात कुठलंही सामान न वापरता कमी साहित्यात आणि कमी झंझटीत अगदी छान अशी आपली आईस्क्रीम ही करून तयार होते। आपण याला वेगवेगळे फ्लेवरमध्ये देखील बनवून घेऊ शकतो। आपल्याकडे नेहमी वेगवेगळे प्रकारचे इसेन्स असतात, ते थोडेसे आपण विलायचीच्या जागेवरती वापरले तरी काही हरकत नाही। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा।